आजच्या या टॅलीच्या सेक्शनमध्ये आपण पेमेंट आणि रिसिप्ट या दोन गोष्टी पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्या टॅलीमध्ये बरेचसे काही एंट्री करताना डेटचे इश्यू येतात. कधी कधी डेट ही ऑलरेडीच कोणतरी वेगळी डेट आहे, तर ती डेट आपण समजा आपण इथं आपण असं एक कंपनी चालू केली, ही कंपनी उघडल्या उघडल्या आपल्याला डेट पाहायचं तर आपण वाउचरवर जाऊ शकता. पहिल्यांदा आपण ती डेट चेक करायची. इथं तर असं 31 मार्च जर असेल समजा 31/3 असं जर असेल समजा, तर अशी कधी डेट आली समजा चुकून, तर अशा वेळेस आपण काय करायचं की अगेन कंट्रोल F3 करायचं. इथं जायचं, कंपनीवर जायचं, शट कंपनी आहे, शॉर्टकट की कंट्रोल F3 आहे. किंवा इथं तुम्ही तशी डेट बदलता आली तर इथं व्हाउचरवर जा, डेट जर चेंज करा. आता 31 मार्च दिसते, मला 1 एप्रिल पाहिजे, तर F2 दाबू शकता. काय दाबायचं आपण इथं F2 दाबायचं आणि इथं 1/4 असं लिहायचं, 1/4 असं लिहायचं, एंटर करायचं. 1 एप्रिल असं आलेलं दिसेल आपल्याला, दिसते का? जर येणं गेलं आपल्याला अशी कंट्रोल F3 करून या कंपनीला बंद करा. कंट्रोल F3 ही कंपनी शट कंपनी होती. विचारते तुम्हाला सगळ्या कंपन्या, ऑल कंपन्या क्लोज करायच्या आहेत का, शट करायच्या आहेत का, चालू असल्या येस करायचं. इथं येस केल्या सगळ्या कंपन्या बंद होतील. आपलं झालं. आणि रिटर्न परत नामेवर कंपनी आपली जी होती ती कंपनी आपण जी आपण तयार केली ती परत ओपन करा. आता परत चेक करायचं, व्हाउचरवर जायचं आणि चेक करायचं या ठिकाणी इथं आलेलं आहे का. तर कालच्या डेटमध्ये आपण काय केलं होतं की इथं आपण पाहिलं होतं की आपली जे प्रॉफिट लॉस चेक केलं आणि बॅलन्स शीट पण चेक केली. तर बॅलन्स शीटवर गेल्यानंतर आपल्याला दाखवते की आपल्याकडं करंट असेट 7,100 आहे आणि आपली लॅबिलिटी 5,000 रुपये. लॅबिलिटी म्हणजे देणी. आपण अनेक लोकांना 5,000 रुपये देणं आहोत. ते चेक करण्यासाठी याच्यावर एंटर का द्यायचं, परत एंटर के प्रेस करायचे. हे वेळा सगळ्या पार्टी याच्याकडनं आपण माल घेतला होता, यांचे पैसे इतके पैसे आपण देणं आहे, कळलं का. बॅक करायचं आहे आणि असेट म्हणजे आता आपल्याकडं असलेली संपत्ती, ज्याला आपण असेट म्हणता, हे असेटवर जायचं आणि इथं आपण पाहायचं की हे डेटर्स आहेत. काही डेटर्स म्हणजे हे लोकांना आपण माल विकला होता, ह्या लोकांना आपण माल विकला होता, बिकॉज हे आपले कस्टमर्स आहेत. हे सगळे काय आपले कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत. या सगळ्या ग्राहकांना आपण एवढा माल विकला होता. माल तर गेला आपला, पण त्याच्याकडनं पैसे आलेले नाहीत. म्हणजे त्यांच्याकडं पेंडिंग बिल आहे आपलं, एवढ्या अमाऊंटचं हे बिल आपल्याकडे देणं आहेत ते लोक. मग आत्ता आपल्याकडं कॅश इन हँडमध्ये किती आहेत, तर फक्त 800 रुपये आहेत. या दोनच गोष्टी आपल्याकडे आत्ता अवेलेबल आहेत. मग आता आपल्याला हे बघायचं आहे की या ठिकाणी आता आपल्याला हे बघायचं आहे की आपण प्रॉफिट लॉस पण आपण चेक करू शकता. या ठिकाणी प्रॉफिट लॉसमध्ये आपण माल परचेस केला 6,300चा आणि माल सेल केला 8,000च्या. तर 8,400मधून 6,300 गेले आणि 2,100 काय, तर आपलं नेट प्रॉफिट आहे असं म्हणायला हरकत नाही, कळालं का. तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स शीट गेल्यानंतर आपल्याला हे 5,000 रुपये लोकांना द्यायचे आहेत. हे लोक आपल्याला तंग करत आहेत की बाबा आपण यांच्याकडनं माल घेतला होता, यांच्याकडनं आपण माल घेतला होता. हे लोक आपल्याला तंग करत आहेत की मला पैसे द्या आमच्या मला. तर हे सगळे लोक, वरील सगळे लोक मला पैसे मागत आहेत आणि यांना पैसे द्यायचे आहेत मला. पण माझ्याकडं सध्या कॅशमध्ये फक्त 800 रुपये आहेत. आता मग सांगा, माझ्या कॅशमध्ये 800 रुपये आहेत, पण यांना मी 5,000 रुपये देणं आहे, तर मी कसं पे करू याचं. माझ्याकडं फक्त 800 रुपये आहेत तिथं आणि मला तर द्यायचे तिथं 5,000 रुपये द्यायचे आहेत. तर मला काय करावं लागेल, पहिल्यांदा मी बिझनेसमॅन आहे, तर मला काय करावं लागेल 5,000 फेडण्यासाठी. तर मला फेडण्यासाठी ज्या लोकांना आपण माल विकला होता त्यांच्याकडून पैसे वसूल करावे लागतील. त्यासाठी आपण रिसिप्ट नावाचं व्हाउचर आपण वापरू शकता. रिसिप्ट दिसते का, हे जे व्हाउचर आहे या व्हाउचरचा यूज काय, जर कॅशमध्ये घेत असाल पैसे कोणाकडून, पार्टीकडनं, कस्टमरकडनं पैसे घेत असाल, चेकनं घ्या, कॅशनं घ्या, फोनपेनं घ्या, गुगल पेनं घ्या, कशाने जर पैसे घेत असाल, कॅश घेत असाल, मग ते चेकनं असेल की वेगळ्या प्रकारच्या आजकालच्या ज्या नवीन पेमेंटच्या ज्या मोड आहेत, जसं फोनपे, गुगल पे, भीम ॲप, अशा वेगळ्या मोडनं आपण पैसे घेत असाल तर आपण कोणतं व्हाउचर वापरायचं, पेमेंट व्हाउचर, रिसिप्ट व्हाउचर. कोणतं व्हाउचर वापरायचं, रिसिप्ट. तर रिसिप्टसाठी वर कॅश, आता सध्या आपण कॅशमध्ये घेता. आता इथं आपल्याकडं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. काय ट्रान्झॅक्शन दिलं आहे की रिसिव्ह कॅश, आपल्याकडून कॅश रिसिव्ह करत आहात. कोणाकडून रिसिव्ह करायला आपण कॅश, तर दीपक एजन्सीकडनं आपण कॅश रिसिव्ह करत आहात. आपलं ट्रान्झॅक्शन मी ओपन करतो या ठिकाणी. तर हे दिसते आपलं ट्रान्झॅक्शन, आपल्याकडे एक ट्रान्झॅक्शन आहे ते दाखवतो तुम्हाला. आणि हे तर ट्रान्झॅक्शन नाही, आपल्याकडं ट्रान्झॅक्शन आहे, हे ट्रान्झॅक्शन आहे. चला, तर इथं आपल्याला काय सांगितलं, इथं या ठिकाणी आता आपल्या सेकंड पेजवरला करताय
एप्रिल 1 एप्रिल. आता डेटला काही इश्यू घेऊ नका, डेटला आपण नंतर चेक करू, डेट्स वाईज सगळे एंट्री नंतर करू. रिसीव अमाऊंट फ्रॉम दीपक एजन्सी 800, म्हणजे आपण मागताय दीपकला, दीपक तुला मी माल दिलता बा 800चा, ते मला पैसे परत दे. दीपक आपल्याला 800 रुपये परत देत आहे. तर अशा वेळेस कॅश घ्यायची, तर वर कॅश घ्यायचं, कॅशमध्ये 800 रुपये आहेत आपल्याकडे दिसते. आणि दीपक एजन्सीकडे किती आहेत आपल्याकडं, तर इथं पेंटिंग बिल दाखवते 800 रुपये आहेत. याचे 800 देऊ लागले ना आपल्याला, तर एंटर करतो आहे आणि हे पैसे घेऊन आलो मी, कलेक्ट करालो. तर आता माझ्याकडे कॅश दीपक हा 0 झाला इथं, दिसते का तुम्हाला 0 झाला. आणि आता कॅशमध्ये किती झाले आपल्याकडं 1600, म्हणजे आपले कॅशमध्ये पैसे वाढले. परत कॅश घ्यायचं, कोण देते आपल्याला पैसे, तर आपल्याला प्रताप पैसे द्या. 1200 रुपये प्रतापकडे येणार, आपल्या 1200चा माल विकला होता प्रतापला आपण, तर प्रताप आपल्याला 1200 रुपये आला. तर प्रताप एजन्सीवर जायचं, प्रतापकडून आपले बॅलन्स आहे आपले 1200 रुपये, त्यांना पण आपल्याला पैसे देऊ लागला, पण ते पैसे कलेक्ट करायचं आणि एंटर करून आता सेव्ह करायचं. आता आपल्याकडं 2800 रुपये झाले पैसे, आणि आता आपल्याकडं त्याचं पण खातं नील झालं, प्रतापचं खातं पण नील झालं. परत कॅश घ्यायचं, परत कोण आपल्याला पैसे देतं, आपल्याला टोपे देते 1800 रुपये. तर टोपे 1800 क्लिअर देत, तर टोपे असं लिहायचं, टोपे एजन्सी लिहायचं. आणि त्या बॅलन्स त्याचं किती आहे 1800 रुपये, तर 1800 रुपये घेऊन टाकून द्यायचं, एंटर करायचं. तर आता आपल्याकडे 4600 रुपये झाले, कॅशमध्ये पैसे वाढले आहेत आपले. आता जर तुम्ही बॅलन्स शीटवर गेलात आणि आता जर चेक केलात, तर आता आपल्याकडं 7100 आहे असेट, बरोबर आहे. पण आता आपल्याकडे कॅशमध्ये किती आले येतात, इतके पैसे आले येतात. आणि आपल्याकडे आता आणखी येण्याचे इथे 2500 रुपये येणं आहे. मग हे पण 2500 कलेक्ट करण्यासाठी परत आपल्याला वाउचरवर जायचं आणि परत कॅशवर जायचं. आणि इथं परत आपण काय करायचं या ठिकाणी, तर इथे कोण आहे, तर सोहिलाल आहे. तर सोहिलालकडनं पैसे घेता आपण, किती आहे 2500 रुपये देत आहे. तर लास्टची एंट्री जी दिसते आपल्याला ही सोहिलालची आहे. रिसीव द अमाऊंट फ्रॉम सोहिलाल एजन्सीज 2500. ओके, तर एंटर करायचं आणि याला एंटर करून याला काय करायचं, सेव्ह करायचं. झालं का. आता सगळ्यांकडनं पैसे आले, आता मला पेमेंट करायचं आहे, म्हणजे लोकांचे पैसे त्याचे 5000 मला फेडायचे आहेत. हे आता मला 5000 आपल्या बॅलन्स शीटवरले, हे 5000 आपल्याला फेडायचे आहेत. तर वाउचर बॅलन्स शीटवर जातो. आता मी देणं किती आहे 5000, तर माझ्याकडे असेट कोणाकडे आहे का, कोणाकडे येणं काही नाही, सगळे पैसे म्हणजे कॅशमध्ये आले का. पण आता मला पैसे फेडायचे आहेत, हे 5000 फेडायचे आहेत, लायबिलिटी आहे मला द्यायची. आता मी देऊ शकतो या लोकांचे पैसे, कारण यांचं मी देणं आहे, यांच्याकडनं माल घेतला होता. तर कोणाकडून माल घेतला होता आपण, पेड कॅश टू विनस ब्रदर 500. आपण विनसचे पैसे आपण पे करतात 500 रुपये. तर विनसकडून माल आणला होता, तर अशासाठी आपण काय करायचं, परत वाउचरवर जायचं आणि तर पेमेंट वाउचर वापरायचं. कोणतं वाउचर वापरायचं, पेमेंट वाउचर वापरायचं. कोणतं वाउचर वापरायचं, पेमेंट. आणि इथं वर कॅश घ्यायचं आणि खाली इथं घ्यायचं विनस घ्यायचं, पार्टीचं नाव काय घ्यायचं, विनसला किती पैसे देणार आहे मी आता 500 रुपये पे करतो. आता मला 7100 म्हणून 500 रुपये गेले, तर माझ्याकडे किती राहिले 6600, कमी ऑटोमॅटिक पैसे कमी झाले आपले कॅशमध्ये. परत कॅश पे करता आपण, कोणाला पे करता आपण सांगा, तर दिनेश ब्रदरला आपण 1000 रुपये पे करतो. दिनेशकडनं माल आणला होता, तर दिनेश पार्टीचं नाव घ्यायचं, दिनेश ब्रदर्स. आणि याच्याकडनं आपण 1000चा माल घेतो, 1000चं पेमेंट आपण बिल पेमेंट होतं, त्याला पे करू झालं. त्यानंतर कॅशमध्ये आपण पे करताय, कोणाला देत आहे आपण, रामाला देतो आपण. रामा ब्रदर्सला आपण 1500चा माल घेतला रामाकडनं, पण तशी त्याला पैसे फेडून टाकून घे बा तुझे पैसे, हां माझ्याकडे पैसे आले तर तुला पैसे घे, असं 1500 पे केले. आता आपल्याकडे किती राहिले 4100 राहिले. आता आणखी एक अमाऊंट द्यायची आपल्याला, कोणाची द्यायची आहे, तर ते आहे कॅशमध्ये द्यायचं. आणि योगेशची आपल्याला अमाऊंट द्यायची आहे. योगेश आपल्या लास्ट जी एंट्री आपल्याला दिलेली, पेड द अमाऊंट टू योगेश ब्रदर, किती आहे 2000 रुपये. 2000 रुपये द्यायचे आहेत का आपला, ते योगेशला देऊन टाकून देतो. 2000 तसे घेतले होते, माल आणला होता, जसला फेडून टाकून देतो, ते असे पैसे फेडले आपण. हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला आपली जी बॅलन्स शीट आहे ती आपल्याला सेम अशी दिसायला पाहिजे, 2100 दिसायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, एस्केप करायचं आणि इथं आपण बॅलन्स शीटवर जायचं, एंटर करायचं. एंटर केल्या आता आपल्याला दाखवते की आपल्या कॅशमध्ये आपल्याला कोणाचं देणं नाही, घेणं नाही, सगळ्याचे पैसे फेडले, डेटरचे पैसे फेडले आणि क्रेडिटरचे पण फेडले. आता नेट प्रॉफिट आपलं 2100 रुपये आहे. तर परफेक्ट आपल्याला 5-6 दिवशीचा माल घेतला आणि 8,400चा माल विकला आणि नेट ग्रॉस प्रॉफिट आपलं 2100 झालं. हे आपल्या इथं आपल्याला डिस्प्ले होते. असा हा व्हिडिओ तुम्हाला जर व्यवस्थित समजला असेल, याला लाईक करा, शेअर करा आणि परत तुम्ही ते फॉरवर्ड करा.